फायनली 4 दिवसाची पूर्ण प्रोसेस करून आपल्या या ज्वारीच्या पापड्या या ठिकाणी बनवून तयार झालेले आहे। आणि तयार झालेले पापड्या इतक्या अप्रतिम झाल्या की तोंडात टाकताच विरघळणाऱ्या या पापड्या खाल्ल्यानंतर 4 दिवस केलेले जे कष्ट होते ते पूर्णपणे विसरून गेले। इतक्या चवीला छान होणाऱ्या या पापड्या करण्यासाठी थोडेसे कष्ट लागतात, परंतु तयार होणारी पापडी ही चौपट फुलणारी, तोंडात टाकताच विरघळणारी आणि छान अशी पांढऱ्या शुभ्र रंगावर आपली ही ज्वारीची पापडी या ठिकाणी बनवून तयार झाली। आपण रोज एक नवीन पापडीचा प्रकार पाहत आहोत। गेले 15 ते 20 दिवस झालेले आहे। जवळजवळ 15 ते 20 पापड्यांचे वेगवेगळे नवनवीन प्रकार पाहिलेले आहे, जे तुम्ही आजपर्यंत कोणत्याही चॅनलवर पाहिले नसते। इतके सारे प्रकार पाहिलेले आहेत, त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा। अशाच भरपूर टिप्स आहेत सोमवारपासून शनिवारपर्यंतच्या सर्व रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। उन्हाळा चालू आहे आणि खूप सारे वर्षभरासाठीचे वाळवणीचे प्रकार आपण पाहत आहोत। त्यामध्ये आज आपण या ज्वारीच्या पापड्या, त्यालाच बिबड्या असं देखील म्हणतात, त्या करत आहोत। या पापड्या करताना आपण साध्या सोप्या पद्धतीने करणार आहोत। त्यासाठी या ठिकाणी एक पातेलं भरून आपण ज्वारी घेतलेली आहे। अगदी अंदाजेच घेतलेला आहे, अर्धा ते पाऊण किलोच्या आसपास एवढी असेल। 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। ज्वारी भिजत घालण्या अगोदर आपण ती व्यवस्थित निसून घेतलेली होती। त्यानंतर 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकायचं आणि ही ज्वारी आपण 1 दिवसासाठी भिजत घालणार आहोत। आता आपल्याला 3 दिवस कोणती प्रोसेस फॉलो करायची हे मी तुम्हाला सांगते। दुसरा दिवस झालेला आहे। दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता पाण्याचा कलर पूर्णपणे बदललेला आहे। आता आपण या ज्वारीमधील जे पाणी आहे ना, ते सर्व काढून घेणार आहोत आणि हलकंसं कोमट झालेलं पाणी यामध्ये टाकायचं। परंतु ते पाणी टाकण्या अगोदर ज्वारी अगोदर स्वच्छ धुवून घ्यायची। खूप जास्त धुण्याची गरज नाही, एका पाण्याने धुतली तरीही चालेल। पुन्हा यामध्ये थोडंसं कोमट पाणी ठेवलं आणि तिसऱ्या दिवसासाठी हे पाणी तसंच ठेवलेलं होतं। असं आपण 3 दिवस प्रोसेस फॉलो केल्यानंतर तिसऱ्या दिवशी आपण दुपारून हे पाणी पाहू शकता खूप जास्त आंबट असं झालेलं आहे। त्यानंतर आपण हे ज्वारी सर्व पाण्यातून काढून स्वच्छ धुवून घेतलेली आहे। या स्टेजला तुम्हाला ज्वारी ही स्वच्छ धुवूनच घ्यायची आहे, नाहीतर तुमच्या तयार होणाऱ्या पापड्या थोड्याशा आंबूस चवीच्या होऊ शकतात। त्यानंतर आपण ही धुवून घेतलेली ज्वारीमधील सर्व पाणी निथळून घेतलेलं आहे। त्यानंतर एखाद्या कापडावर छान अशी पसरवून द्यायची आणि फॅन खाली ही ज्वारी 2 ते 3 तासासाठी सुकवून घ्यायची। खूप जास्त ही सुकवू नका, अगदी 2 तासामध्ये फॅन खाली अगदी व्यवस्थित अशी ही ज्वारी सुकवून तयार होते। थोडासा ओलसरपणा त्यामध्ये असायला हवा। हे पहा 2 तास झालेले आहे। फॅन खाली आपण व्यवस्थित अशी ही ज्वारी सुकवून घेतलेली आहे। आता ही ज्वारी आपण व्यवस्थित अशी गोळा करून ठेवलेली आहे, ती एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। आता आपली ही तिसऱ्या दिवसाची प्रोसेस चालू आहे। आता ही ज्वारी आपण यामध्ये काढून घेतल्यानंतर आता ही मिक्सरला आपण थोडी थोडी करून दळून घेणार आहोत। थोड्या क्वांटिटीमध्ये आहे त्यामुळे मी मिक्सरला दळून घेत आहे। तुम्ही जर जास्त क्वांटिटीमध्ये करत असाल तर गिरणीवरून देखील ही ज्वारी दळून आणू शकता। हे पहा छान अशी आपली ज्वारी या ठिकाणी सुकवून तयार झालेली आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची, थोडी थोडी टाकायची, जास्त क्वांटिटीमध्ये टाकू नका। थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये टाकून जेवढी जास्त मिक्सरला दळून घेता येईल तेवढी जास्त दळून घ्या। हे पहा ही ज्वारी पटकन अशी दळली जाते, कारण व्यवस्थित अशी आपली भिजवलेली असते आणि भिजवत असताना आपण प्रत्येक वेळेस पाणी बदलताना कोमट पाण्याचाच वापर केलेला आहे। त्यानंतर आपण हे पीठ आहे ना, ते एका बाउलमध्ये काढून घेऊ। अशा पद्धतीने सर्व ज्वारी आपण ही मिक्सरला दळून घेणार आहोत। हे पहा अगदी थोडी थोडी करून आपण ही सर्व ज्वारी दळून घेत आहोत। आता या ठिकाणी अशाच पद्धतीने आपण या अगोदर देखील 20 ते 25 प्रकारे खूप वेगवेगळ्या पापड्यांचे प्रकार गेल्या पूर्ण फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण पाहिलेले आहे। दररोज एक नवीन पापडीचा प्रकार पाहतो आणि अशा भरपूर सगळ्या पापड्यांचे प्रकार इथून पुढे पूर्ण महिनाभर आपण खूप साऱ्या थंड पेयाच्या रेसिपी देखील पाहणार आहोत, ज्या तुम्ही कधी पाहिलेल्या देखील नसतील। अशा पद्धतीचे खूप थंड पेयाच्या देखील रेसिपी पाहणार आहोत। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। आता आपल्याला पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे। पीठ आपलं रेडी आहे, फक्त ते आपल्याला चाळून घ्यायचं आहे।
तोपर्यंत आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवूया. या ज्या वाटीच्या मापाने आपण पीठ मोजून घेणार आहोत त्याच वाटीच्या मापाने आपण हे पाणी देखील मोजून घेत आहोत आणि साधारणतः 4 वाटी पाणी आपण कढईमध्ये गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता हे जे पीठ आहे ना ते सोजीची जी चाळण असते ना अगदी बारीक अशी छिद्र असलेली त्या चाळणीने छान असं चाळून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने. आणि या ज्वारीचा जो कोंडा असतो ना तो कोंडा देखील वाया जाऊन देऊ नका. अगदी या कोंड्याच्या देखील पापड्या करता येतात. त्याचबरोबर जर तुम्हाला जर करायच्या नसतील तर नाही केल्या तरीही चालेल, परंतु अन्न वाया जाऊन देऊ नये यासाठी सांगते की या कोंड्याच्या देखील पापड्या तयार होतात. हे पहा अशा पद्धतीचं छान असं बारीक हे पीठ होतं. फक्त त्या कोंड्याच्या पापड्या करत असताना थोडीशी लाल मिरची पावडर थोडीशी जास्त टाकायची, जिरं थोडंसं जास्त टाकायचं, म्हणजे चवीला त्या पापड्या आणखीन छान लागतात. कारण त्यामध्ये जीवनसत्व असतात, परंतु जे पिठाचा जो चिवटपणा असतो ना तो नसतो. त्यामुळे चव देखील त्याला छान अशी यावी यासाठी जिरे आणि लाल मिरची चांगली मिक्सरला दळून घ्यायची आणि त्याची पूड करून थोडीशी जास्त टाकायची, म्हणजे ते पापडे आणखीन छान लागतात. हे पहा साधारणतः एवढा कोंडा आहे आणि या कोंड्यामध्ये मी थोडंसं पीठ देखील ठेवलेलं आहे. कारण या कोंड्याच्या पापड्या करत असताना मी मिक्सरला दळून घेतलेलं आहे, त्यामुळे पाहिजे तेवढं पण जास्त बारीक झालेलं नाही. थोडंफार पीठ त्यामध्ये शिल्लक आहे, त्यामुळे या कोंड्याच्या देखील मी पापड्या करणार आहे. साधारणतः एवढं पीठ आहे, त्यापैकी 1 वाटी पिठाच्या मी तुम्हाला आज पापड्या करून दाखवत आहे आणि अगदी चवीला छान अशा या पापड्या होतात. तुम्ही अशा पद्धतीच्या पापड्या नक्कीच तयार करून पहा. हे पहा 1 वाटी पीठ घेतलेलं आहे, हलकंसं दाबून घेतलेलं आहे. जास्त दाबून वाटी भरू नका, कारण पाण्याचा जर अंदाज चुकला तर पापड्याचं पीठ हे चुकू शकतं. त्यासाठी 1 वाटी हलकं दाबून घेतलेलं पीठ होतं. त्यानंतर त्याच वाटीच्या मापाने आपल्याला 1.5 वाटी यामध्ये पाणी टाकायचं आहे. या ठिकाणी पीठ, पाण्याचं मेजरमेंट या व्यतिरिक्त जे सर्व आपण मीठ त्याचबरोबर पापडखार सर्व साहित्य प्रमाण सांगितलेलं अगदी परफेक्ट असं सांगितलेलं आहे, त्यामुळे त्यामध्ये कोणतीही चूक होऊन देऊ नका. आता या पिठाच्या ज्या गोळ्या झालेल्या आहेत ना त्या सर्व आपल्याला मोडून काढायच्या आहे. आता 2 पद्धतीने देखील हे पापड केले जातात. आता हे जे पीठ आहे ना ते आपण लगेचच मिक्स करून आपण याच्या पापड्या करत आहोत, परंतु बऱ्याचदा हे पीठ आहे ना यामध्ये खूप जास्त पाणी टाकलं जातं आणि रात्रभरासाठी ते पीठ तसंच ठेवलं जातं. त्याच्यावरती जे पाणी येतं ना ते दुसऱ्या दिवशी काढून घेतलं जातं आणि त्यानंतर देखील त्याच्या पापड्या केल्या जातात. परंतु ही पद्धत देखील खूप बेस्ट आहे, त्यामुळे मी या ठिकाणी 1.5 वाटी पाणी टाकून लगेचच याच्या पापड्या करत आहे. कारण या ठिकाणी पीठ किती पांढरा शुभ्र आलेलं आहे त्यावर तुमच्या पापड्या किती पांढऱ्या शुभ्र होणार आहे हे डिपेंड असतं. जर तुम्हाला पीठ जर थोडंसं पाहिजे तेवढं पांढरा शुभ्र वाटत नसेल ना त्यामध्ये खूप जास्त पाणी टाका, मोजून पाणी टाकण्याची गरज नाही. रात्रभरासाठी ठेवा, दुसऱ्या दिवशी वरती आलेलं पाणी सर्व काढून घ्या. आता यामध्ये आपण अगदी लहान साईजचा 1 चमचावरती पाव चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर पापडखार पाहू शकता, जो लहान साईजचा चमचा घेतलेला आहे ना त्या मापाने अर्धा चमचा एवढा पापडखार घेतलेला आहे. त्यानंतर पांढरे तीळ टाकलेले. आता या ठिकाणी पापडखार खूप जास्तही टाकू नका. पापड क्रिस्पी होण्यासाठी खूप जास्त पापडखार टाकलं ना तर ते तयार झालेले पापड तळल्यानंतर लाल होतात, त्यामुळे खूप जास्तही पापडखार टाकू नका. आणि मिठाचा माप घेण्यासाठी, अंदाज घेण्यासाठी अगदी लहान साईज मसाल्याच्या डब्यामध्ये जो चमचा असतो ना तोच चमचा वापरा, म्हणजे मिठाचा देखील अंदाज चुकणार नाही. त्याचबरोबर छान असं पाणी या ठिकाणी कडकडीत गरम झालेलं आहे आणि आपण हा चीक पाण्यामध्ये टाकल्यानंतर जरी हलवला तरी तो तळाशी बसतो, त्यामुळे पुन्हा एकदा हलवून घेतलेला आहे. आणि एका हाताने आपण हा चीक या पाण्यामध्ये टाकून दुसऱ्या हाताने चमच्याने छान असं हे मिक्स करत राहणार. हे पहा अशा पद्धतीने जेव्हा आपण मिक्स करतो ना त्यावेळेस या पाण्यामध्ये पिठाच्या अजिबातही गुठळ्या होत नाही, गोळ्या होत नाही. हे पहा अगदी छान असं आपल्याला हे मिक्स करायचं आणि या स्टेजला पाणी कडकडीत गरम झालं की गॅस लगेचच कमी करायचा आणि मंद आचेवर आपण हे पीठ आपण मिक्स करून घेणार. दुसऱ्या गॅसवर थोडंसं पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे, अर्धा कप, आणि तेच गरम पाणी आपल्याला त्या बाउलमध्ये टाकायचं. थंड पाण्याचा वापर करायचा नाही. अगदी थोडंसं 2-3 चमचे पाणी टाकून जे बाउलमध्ये थोडंसं पीठ होतं ते आपण यामध्ये टाकलेलं आहे आणि एकसारखं हलवत आपल्याला हे पीठ शिजवून घ्यायचं. आता सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे हे पीठ तुम्हाला कमीत कमी 25 ते 30 मिनटं शिजवायचं आहे. इतर वेळेस आपण पळीपापड करताना 15 मिनटं, फार तर 20 मिनटं आपण ते शिजवतो, परंतु हे जे पीठ आहे ना ते तुम्हाला कमीत कमी 25 ते 30 मिनटं हे शिजवायचंच आहे. त्याचबरोबर 25 ते 30 मिनटं शिजवत असताना गॅसचा फ्लेम हा पूर्णपणे मंद ठेवा.
पूर्णपणे कमी आचेवर आणि अधूनमधून तुम्हाला अगदी 2 ते 3 मिनिटाच्या अंतराने तुम्हाला ते एकसारखं हलवत राहायचं आहे. हे पहा, छान असं आपलं पीठ या ठिकाणी अजिबातही गोळ्या न होता आपण शिजण्यासाठी ठेवलेलं आहे. हे पहा, खूप छान असं एक जीव असं हे पीठ तयार झालेलं आहे. त्यानंतर आपण यामध्ये थोडीशी कुटून घेतलेली लाल मिरची टाकणार आहोत. हलकासा स्पायसीपणा येण्यासाठी आपण ही टाकलेली आहे. तुम्हाला जरी लाल मिरची पावडर स्किप करायची असेल तरी करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला जिरं वापरायचं असेल तर यामध्ये तुम्ही जिरं देखील वापरू शकता. हे पहा, छान असं हे पीठ आपण अर्धा तास व्यवस्थित असं शिजवून घेत आहोत. अशा पद्धतीने आपला खूप साऱ्या वेगवेगळ्या पापडांच्या रेसिपीज पाहायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. कारण महिन्यातील फक्त रविवारचे दिवस आपण सुट्टी घेतो. सोमवारपासून शनिवारपर्यंत अविरत मी दररोज दुपारी 12 वाजता नवनवीन रेसिपीज यूट्यूबवर अपलोड करत असते. ते सर्व पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपला कविताज किचनचा कांदा लसूण मसाला हे प्रोडक्ट आपण लॉन्च केलेला आहे. ते जर तुम्हाला कांदा लसूण मसाला घ्यायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा व्हॉट्सअप नंबर देणार आहे. त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मेसेज करून किंवा कॉन्टॅक्ट करून हा कांदा लसूण मसाला घरपोहोच ऑर्डर करू शकता. कांदा लसूण मसाला तयार करताना आपण तो डंकावर कुटून केलेला आहे. त्यासाठीचा कांदा लसूण हा पाट्यावर वाटलेला आहे. त्याचबरोबर घेतलेले जे मसाल्यासाठीचा कच्चा माल आहे तो पूर्णपणे शेतकऱ्याकडून घेतलेला आहे. आणि मसाला आपण जास्त क्वांटिटीमध्ये न बनवता ऑर्डरनुसार प्रत्येक आठवड्याला रविवारच्या दिवशी आपल्याला ज्या दिवशी रेसिपीसाठी सुट्टी असते त्या दिवशी 5 किलोचा मसाला तयार केला जातो. त्यामुळे तुम्हाला अगदी फ्रेश असा ताजा मसाला मिळणार आहे. त्यामुळे तो जर मसाला तुम्हाला घ्यायचा असेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा. हे पहा, अर्धा तास झालेला आहे. पीठ छान असं शिजवून तयार झालेलं. आता आपण हे जे पीठ आहे त्याची जे पळी पापड करत आहोत, शक्यतो ते गरम पिठाची करत आहोत. त्यामुळे प्लास्टिकच्या कागदावर करू नका. त्याचबरोबर जे आपण कापड आथरलेलं आहे, जे टाकलेलं आहे त्याचा रंग जात असेल असं कापड घेऊ नका. अगदी पांढऱ्या रंगाचं जर घेता आलं तर बेस्टच आहे. परंतु या ठिकाणी पांढऱ्या रंगाचं मोठं असं कापड माझ्याकडे नव्हतं. त्यामुळे मी रंगीत घेतलेलं आहे. परंतु याचा रंग जात नाही त्यामुळे मी हे घेतलेलं आहे. जर तुम्ही जे कापड अंथरणार आहात, त्या पापड करण्यासाठी घेणार आहात, त्याचा रंग जात असेल तर तशा पद्धतीचं कापड तुम्ही घेऊ नका. हे पहा, अगदी छान असे आपले हे पळी पापड या ठिकाणी बनवून तयार होत आहे. आणि गरम पीठ असतानाच आपल्याला हे पळी पापड करून घ्यायचे आहे. करायला सोपे आहे. फक्त पहिले जे 3 दिवसाची प्रोसेस आहे ना ती खूप मोठी अशी आहे. परंतु या ठिकाणी लाटण्याचं टेन्शन नाही. हे पहा, अगदी छान असं यंत्रामध्ये करण्याची गरज नाही. अशा पद्धतीने पळी पापड परफेक्ट तयार होतात. आणि रंग पाहू शकता, खूप पांढरा शुभ्र रंग आपल्या या चिकाचे जे आपण हे पापड केले आहे त्याला आलेला आहे. आणि छान असे आपण 1 ते 1.5 दिवसामध्ये 4थ्या दिवसापर्यंत आपण हे वाळून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता छान असे पातळ आणि पांढरा शुभ्र रंगावर हे पापड झालेले आहे. अजिबातही या कापडाचा रंग या पापडांना लागलेला नाही. छान असे आपले न चिरता हे पापड तयार झालेले आहे. कडकडीत तेलामध्ये आपण हे तळून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता तळल्यानंतर देखील खूप छान असे पांढऱ्या शुभ्र रंगावर आपले हे पापड तयार झालेले आहे. रेसिपी करून पहा, कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर अगदी छान असे हे ज्वारीचे पापड, ज्याला बिबड्या असं देखील म्हटलं जातं काही भागामध्ये, तुमच्या भागामध्ये या पापडांना काय म्हणतात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. त्याचबरोबर तुम्हाला हे ज्वारीचे पापड करण्याची आणखीन काही वेगळी पद्धत माहीत असेल ती देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच शेअर करा. तशा पद्धतीने देखील तुमच्या पद्धतीने देखील मी पापड तयार करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. हे पहा, खूप छान कुरकुरीत असे आपले हे ज्वारीचे पापड या ठिकाणी आज बनवून तयार झालेले आहे. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.